मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या तिच्या मामी मामांवर खूपच चिडते आणि म्हणते ही चिनूच्या लग्नाची पत्रिका आहे ना आणि त्यावरती काय लिहिलंय, आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं पण मामा तुला सांगू, मी अशी मुलगी आहे ना की तिच्या लग्नाची पत्रिका ही छापलीच गेली नाही. माझ्याच लग्नाच्या दिवशी अक्षरशः बावला बावलीचा खेळ असल्यासारखं माझं पार्थ बरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिलं. तेव्हा मामी विचारते, पण काव्या अगं, पार्थ बरोबर लग्न झाल्यानंतर तुझं काही वाईट झालंय का? त्यावेळी काव्या रागातच म्हणते, मामी मुद्दा हा आहे ना की मामी माझं लग्न हे माझ्या मनाविरुद्ध झालंय. तुमच्यासारखी माणसं आहेत ना या जगामध्ये, त्यामुळे कैक मुलींना असं मनाविरुद्ध लग्न करायला लागतं आणि संसार करावा सुद्धा लागतो, ते फक्त तुमच्यामुळे. म्हणून आता काव्या सारखी सारखी मामाकडे बोट करते. मग आता ती इमोशनल होते आणि म्हणते, आणि त्यानंतर समाज म्हणून तुमची एक अपेक्षा असते की त्या मुलीने तो संसार अगदी नेटाने करावा आणि अगदी सुखाने सुद्धा करावा. अरे, ज्या मुलीला तुम्ही अक्षरशः एखाद्याच्या दावणीला बांधून ठेवता, त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता? असं म्हणून ती सर्वांनाच तिथे जा विचारते. तेव्हा धनंजय राव मात्र आता रडू लागतात. तेव्हा शारदा म्हणते, काव्या बस झालं आता, तू ना जरा शांत हो. मग आता काव्या म्हणते, मी नाही शांत होणार आहे आई, आता तू मला अजिबात शांत व्हायला सांगू नकोस. अगं, कितीतरी दिवस अक्षरशः जवळपास 1 महिनाभर मी यांच्याबद्दलचा राग असा माझ्या मनामध्ये दाबून ठेवलाय, पण आज मला बोलू देत. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं यांनी आणि आता वर तोंड करून स्वतःच्या मुलीची लग्नाची पत्रिका द्यायला आलेत आणि पेढे भरवतायत आणि वर काय विचारतायत की गोड बातमी कधी देणार म्हणून. असं म्हणून ती मामीला सारखा सारखा जा विचारते आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल त्यावेळी कसं काय करायचं आम्ही, कसं आम्ही, आमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल तसं आणि तेव्हाच करायच्या. आणि आमच्या आयुष्यात काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवणार का? कारण मुलीने लग्न या वयात करायचं आणि मग संसार अगदी सुखाने करायचा, मग लगेच 1 वर्षात पाळणा सुद्धा हलवायचा. आता सगळ्या गोष्टी तुम्हीच ठरवणार आहात का? अरे, आहात कोण तुम्ही? आणि हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मग दौलत मामा म्हणतात, अगं बाळा, ऐकून घे, समजून घे. अगं, काही गोष्टी ना वेळेत झालेल्या बऱ्या असतात आणि म्हणूनच बोलतोय आम्ही, यामध्ये आमचा काहीही वाईट हेतू नाहीये. मग आता ती म्हणते, तुमचा हेतू जरी चांगला असेल ना तरीही तुम्ही जे बोलता, जे टोमणे मारता, त्याने एखाद्या मुलीचं आयुष्य खराब होईल असं नाही वाटत का तुम्हाला? अरे, आमचं आयुष्य आहे, आमचं जगणं आहे, आम्हाला ठरवू द्या ना ते कसं जगायचं आणि कसं नाही. असं म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि सर्वांनाच विचारू लागते, लग्नानंतर होईल सगळं सुरळीत, लग्नानंतर होईलच प्रेम, असं का वाटतं तुमच्या पिढीला ना तेच कळत नाही. अहो बाबा, तुम्हीच सांगा ना, असं कसं वाटू शकतं तुम्हाला? कारण किती सहज पाठवणी करत असता तुम्ही मुलीची दुसऱ्या घरी. तुम्ही लग्नानंतर तिला एकदा तरी विचारता का तुम्ही सुखी आहात का त्या घरी म्हणून? तिला काही त्रास तर होत नाहीये ना? आणि तिचा सो कॉल्ड संसार ती नीट करतीये का? त्याचबरोबर सुखात करतीये का? तिला विचारता की नाही? आणि समजा तसं काही चांगलं नसेल तर तिला तुम्ही म्हणता का, दे सगळं सोडून आणि ये इकडे आपल्या घरी राहायला आणि घे तुझे निर्णय तू स्वतः, सगळं मागे टाक आणि सगळं विसरून जा, असं म्हणता का तुम्ही कधी? अहो सांगा ना. असं म्हणून ती आता धनंजय रावांना जाब विचारू लागते. तेव्हा धनंजय राव बिचारे आपले गप्प असतात, ते काहीही बोलत नाही. कारण काव्याने आज कुणालाच सोडलेलं नसतं. तिचे आई वडील, मामा मामी या सगळ्यांना त्या गोष्टीचा जाब विचारलेला असतो की तुम्ही बोलत का नाही आहात? आता तुम्ही बोला ना काहीतरी. जर मुलगी संसारात तिच्या सासरी सुखी नसेल तर कोणते आईबाप असं म्हणतात का, ये आमच्या इकडे आणि येऊन राहा? तिला तेथेच जबरदस्ती सांगतात की संसार कर बाळा, आपणच माघार घ्यायची असते. असं म्हणून तिला तिचा श्वास तिथेच घुटमळवून ठेवता तुम्ही. तेव्हा मामी आता काळजीनेच विचारते, अगं काव्या, मुळात तुझ्या बाबतीत तसं काही घडतंय का गं त्या घरामध्ये? आणि तसं असेल ना तर आम्ही काहीतरी करतो तुझ्यासाठी. तेवढ्यातच आता अनिशा ही दार उघडून आतमध्ये येते आणि काव्याजवळ जाऊन उभी राहते. पुढे आता काव्या म्हणते, मामी ऐका ना प्लीज, तुम्ही काहीही मार्ग काढू नका आता आणि कुठला सल्लाही देऊ नका मला. मुळात तुमच्यासारख्या माणसांची ढवळाढवळ मला माझ्या आयुष्यात नकोच आहे, कारण माझी मी समर्थ आहे. असं म्हणून ती सर्वांवरच चिडते. अनिशा आता तिच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर ती आता रागातच म्हणते, मुळात कसं आहे ना, आयुष्याचा सौदा करणाऱ्यांनी या घराची पायरीत चढू नये कधी. असं म्हणून ती मामा मामीचा खूप सारा अपमान करते आणि तुम्ही या घरात यायलाच नको होतं असा तिचा हेतू असतो.
पण तरीही तुम्ही आलात ते ठीक आहे, पण इथून पुढे माझ्या आयुष्यात काय करायचं हे तुम्ही अजिबात बोलायचं नाही, अशी ती मामा मामीला जणू धमकीच देते. तेव्हा मामा मामी खूपच घाबरतात आणि काव्याकडे धक्क्यानेच पाहतात, कारण काव्या खूपच चिडलेली असते हे त्या दोघांनाही समजलेलं असतं. आणि काव्याचं लग्न पार्थ बरोबर लावून दिलं, पण या लग्नामुळे ती खुश नाहीये आणि आम्हाला हे आज समजतंय. पुढे आता काव्या सर्वांनाच सांगते, माझ्या आयुष्याचे निर्णय ना कोणीच घ्यायचे नाहीत, मी माझी निर्णय घ्यायला समर्थ आहे. तेव्हा मामा आणि मामी बिचारे खूपच घाबरतात, खाली मान घालतात, कारण काव्याने त्यांचा खूप अपमान केलेला असतो. सर्वांना काव्याचा जरा राग आलेला असतो, कारण काव्या खूपच बोललेली असते. अनिशा विचारते, काय ग काव्या काय झालं, पण काव्या काही न सांगता तडातड रूममध्ये निघून जाते. तेव्हा मामाला आता राग येतो आणि तो म्हणतो की चल बकुळे आपण निघूयात. तेव्हा बकुळा सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाऊ लागते. ते पाहून धनंजयराव आणि शारदा हे दोघेही हात जोडून रिक्वेस्ट करतात की प्लीज थांबा ना दौलतराव, प्लीज जाऊ नका. मग आता शारदासुद्धा म्हणते, दादा प्लीज अरे थांब ना, नको ना वाईट वाटून घेऊ तू. मग आता बकुळा म्हणते, ताई माफी वगैरे नका ना मागू, अहो तुम्ही पार्थ आणि काव्याबद्दल सांगितलं ना तेव्हा मला वाटलं की सगळ्या अडचणी मिटल्या असतील, ते दोघे सुखाने संसारसुद्धा करत असतील. पण आपली काव्य वेगळीच आहे, कारण ती अजूनही त्याच आठवणींचा खूप त्रास करून घेतीये स्वतःवर, आणि याचंच मात्र खूप वाईट वाटतंय. मग आता दौलत मामा म्हणतात, याचा अर्थ समजतो का धनंजय, अरे काव्याला अजूनही हे लग्न मान्यच नाहीये. आता मामानी हे भाकीत केलेलं पाहून सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो. काव्याच्या आईवडिलांना म्हणजे धनंजयराव आणि शारदाला खूप टेन्शन येतं की काव्याने असं लग्न ॲक्सेप्ट करण्यासाठी नकार दिला तर करायचं कसं, आणि तिच्या आईला कारण माहीत असतं की तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. इकडे काव्य रूममध्ये जाते आणि उषा अस्ताव्यस्त फेकून देते. मग आता खूप रडत असते आणि स्वतःला त्रास करून घेत म्हणते, ही लोक इकडे का आली असेल, उगीच माझ्या जखमेवर मीठ चोळायला. प्रत्येक वेळी असं जाणून बुजून त्रास द्यायला यांना का आवडतं ना, मला तेच कळत नाहीये. तर म्हणे की बेबीचं प्लॅनिंग कधी करणार आहे, असं हे विचारताना यांची जीभ का नाही झडत, असा काव्य आता प्रश्न उभा करते. आणि हे सगळं आठवून तिला आता धक्काच बसलेला असतो. ती पुन्हा पुन्हा रडत असते आणि एकदम शांत होत असते. डोक्याला हात लावते आणि तेथेच बेडवर बसते. आणि काय गरज होती पार्थला इथे यायची, ते इथे आले म्हणून घरातील सर्वांचा गैरसमज झाला आणि माझं सगळं काही अगदी छान सुरू आहे असं सर्वांना वाटतं. मग आणि मामा मामीचा सुद्धा असा गैरसमज झाला की माझा अगदी सुखाचा संसार सुरू आहे म्हणून. पण आता अजून या गैरसमजाला अजिबातच हवा लागू द्यायची नाही. आता मला माझं करिअर सुरू करायचंय आणि यात जर मला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट अगदी वेळेतच मोडून काढली पाहिजे, असं म्हणून काव्या मनाशी निर्धार करते की काहीही झालं तरी आता मला पार्थपासून वेगळं व्हायलाच हवं. मग आता ती म्हणते, त्यावेळी हे लग्न त्यांनी ठरवलं होतं, पण आता या लग्नाचं काय करायचं हे फक्त मीच ठरवणार, असं म्हणून ती आता खूपच चिडते. त्यावेळी आता किर्लोस्करांचा तिला आलेला फोन आठवतो की ॲडव्होकेटने मला सांगितलं होतं की तुमचं डिवोर्स घेण्याचं ठरलंय का, आणि मग त्यावरती मी उत्तर दिलं होतं की मला कुणापासूनही काही डिवोर्स घ्यायचा नाहीये. त्यांनी पुन्हा मला सांगितलं होतं तुमचा विचार बदलला तर मला कळवा. मग त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ती ॲडव्होकेट किल्लेदारांना कॉल करते. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार आता तेथे पाहतात कुणाचा नक्की कॉल आला आहे आणि लगेचच फोन कट करून तेथे बाजूला ठेवतात. आणि तेथे त्यांच्यासोबत आता पार्थसुद्धा असतो. त्यांनी फोन कट केल्यानंतर पार्थ आता त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि आपला फाईलमध्ये नंतर डोकावतो. तेव्हा काव्या आता इकडे म्हणते की हे ॲडव्होकेटसुद्धा फोन उचलत नाहीये, आता सगळेच माझ्या डोक्यात जात आहेत अक्षरशः. मग तेवढ्यातच अनिशा तेथे येते आणि विचारते, काव्या अगं का सगळे तुझ्या डोक्यात जात आहेत, का बरं सांग ना, सगळं ठीक तर आहे ना, असं ती आता विचारते. तर काव्या अजूनच चिडलेली असते. ती म्हणते, हे ॲडव्होकेट बघ ना कॉलच रिसीव करत नाहीये, काय करू. तेव्हा अनिशा विचारते, अगं काय झाले काव्या, सांग ना, तू काय एवढी चिडतीयेस, मामा मामींवर सुद्धा तू किती चिडली, त्यांचा किती अपमान केला, त्या बिचाऱ्यांना किती वाईट वाटत असेल अगं. तेव्हा ती म्हणते, मग काय करू काय ग अनिशा, मी सांग ना तू, मी उगीच बोलले, मी तसं बोलायला नको होतं असं वाटतंय का तुला, आता काय करायला हवं होतं अजून मी, सांग ना तू. अगं अनिशा, माझ्या आयुष्यात आत्ता या क्षणी जो काही गोंधळ झालाय ना, सगळा गोंधळ त्यांच्यामुळे झालाय, हे तुला कळत नाहीये का, आणि त्यांच्या एका निर्णयामुळे 4 आयुष्य पणाला लागली आहेत. मग आता अनिशा म्हणते, अगं हो मलाही कळतंय ते, पण इतक्याच ठामपणे त्या लग्न मंडपात तू भांडायला हवं होतं ना काव्या, आणि तुझं मत सुद्धा मांडायला हवं होतं.
तेव्हा तू का गप्प बसलीस, तेव्हा का काही नाही बोललीस? मग आता काव्या म्हणते नाही ग बोलू शकले, नाही ना बोलू शकले, कारण तेव्हा याच सगळ्या माणसांनी ना मला अक्षरशः कोंडीत पकडलं होतं, अगदी चारही बाजूंनी. त्यामुळे मला ना एक शब्द सुद्धा तोंडातून काढता आला नाही आणि त्या सो कॉल्ड समाजाच्या भीतीने ना सगळं काही अगदी विस्कटून गेलं. माझ्याच आई वडिलांच्या आयुष्याच्या भीतीने मी तो निर्णय घेऊन बसले आणि आज सगळं गणितच फसले अनिशा, असं वैतागत काव्य आता अनिशासमोर आपलं मन मोकळं करत असते आणि खूप रडत असते. तेव्हा काव्याला आता अनिशा समजावत असते की आता हा मनस्ताप करून घेण्यामध्ये काही फायदा आहे का काव्या? तेव्हा काव्या सांगते अगं मनस्ताप तर होणारच ना अनिशा, होणारच. आणि अशी ही माणसं त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला येतात आणि पेढे भरवतात तेव्हा डोक्यामध्ये तिडीक तर जाणारच ना. अगं त्यांना नाही कळते, त्यांना जाणीवच नाहीये की त्यांनी माझ्या आयुष्याची किती वाट लावलीये ती. तेव्हा अनिशा म्हणते अगं तेच तर, त्यांना जाणीव नाहीये ना. मग पुढे आता अनिशा तिला समजावू लागते अगं तू अशी हायपर होऊन काहीही होणार नाही, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय हे त्यांना माहीतच नाहीये तू, कारण कुणाला सांगितलेलंच नाहीये काही, पण तुझ्या आईबाबांना तरी तू सांगशील, तू त्यांच्याजवळ नक्कीच मन मोकळं करू शकतेस. तेव्हा रागातच आता काव्या म्हणते त्याची काही गरज नाही आणि त्याचा खरं तर काही उपयोग सुद्धा नाही आणि मुळात आता मी ठरवलंय मी कोणालाही काही सांगत बसणारच नाही. मग आता अनिशा विचारते काय काय करणार काय आहेस तू? तेव्हा काव्या सांगते जे ठरवलंय ना ते करणारच. तेव्हा अनिशा विचारते काय ठरवलंय काय तू, अगं सांग ना मला. तेव्हा काव्या म्हणते वेळ आल्यावर तुला नक्कीच सांगेन. तेव्हा आता अनिशा ही खूपच घाबरते आणि तिला कळतच नाही आता नक्की काव्या काय निर्णय घेणार आहे आणि तिच्या या निर्णयामुळे घरचे किंवा पार्थ आणि पार्थच्या घरचे भरडले जाऊ नये असंच तिला वाटत असतं, कारण पार्थ हा खूप चांगला मुलगा आहे आणि पार्थपासून जर वेगळा होण्याचा निर्णय हिने घेतला तर सर्वांना धक्का बसेल आणि खरं तर पार्थला सुद्धा, कारण पार्थ हा खूपच एकदम सेन्सिअर आणि सेन्सिटिव्ह मुलगा आहे आणि तो काव्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करतो हे अनिशाला चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि म्हणूनच काव्या कधी काय वागेल ना याचा अंदाज सुद्धा अनिशाला नसतो आणि याचीच भीती तिला वाटत असते. मग आता अनिशा धक्क्यानेच विचारते काव्या अगं काय? मग आता काव्या अजूनच ओरडते आणि प्लीज एका पाठोपाठ एक मला असे 100 प्रश्न विचारत जाऊ नको असं रागातच म्हणते. मग आता अनिशा सुद्धा तेवढ्यात जोरात आता तिला विचारते काय ग अशी का तोडून बोलतीयस तू प्रत्येकाबरोबर? तेव्हा काव्य म्हणते मी ना अशीच आहे अगं अनिशा, कारण सगळ्यांना ना माझा रागच येतो आणि मी कुणालाही आवडत नाही समजलं, आणि मी पण तुला आवडत नसेल ना तर तू सुद्धा निघून जा माझ्यासमोरून. तेव्हा अनिशा विचारते मूर्ख आहेस का तू काव्या, काही पण काय बोलतेस आणि काय ग काय चालू काय होतं तुझं मगापासनं, तू नक्की कुणाला कॉल लावत मला कॉल करत होतीस का? तेव्हा काव्याला आता धक्का बसतो आणि ती खूप चिडते, खूप म्हणजे खूपच, आणि ती रागातच अनिशाला म्हणते आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं तू वेडी आहेस का? तू मला वेडी म्हणतेस आणि तूच वेडी आहेस. अगं काय काय संबंध काय मी त्याला फोन करायचा? हे बघ अनिशा तू खूप चांगली माझी मैत्रीण आहे म्हणून मी तुला व्यवस्थित समजावतीये आणि सांगतीये, आणि शेवटचं सांगते त्या माणसाचं नाव ना माझ्यासमोर अजिबात परत घ्यायचं नाही, कारण मी माझ्या आयुष्यातून ना त्याला ब्लॉक करून टाकलंय. असा निर्णय ती जेव्हा आता अनिशाला सांगते तेव्हा अनिशालाही जरा बरंच वाटतं की बरं झालं ही काव्य त्या जीवामधून मूव ऑन झाली, थोडी पुढे तरी जाईल आता आणि तिच्या करिअरकडे लक्ष देईल किंवा पार्थ बरोबर संसार तरी करेल, निदान मैत्री तरी करेल. मग आता अनिशा म्हणते हे बघ त्या जीवाने काय तुझ्यासाठी लेटर पाठवलंय बघ तेवढं. तेव्हा काव्या धक्क्यानेच आता त्याच्याकडे पाहते आणि मग नंतर ते लेटर ती फाडून टाकणार असते आणि एकदमच एका क्षणी शांत होते आणि पुन्हा एकदा ते लेटर टराटरा फाडते आणि ते लेटरच ती आता फेकून देते. तेव्हा हे पाहून अनिशाला आता प्रचंड धक्का बसतो आणि ती विचारते काय अगं काय केलंस काय तू हे? मग अनिशा विचारते काय ग तू लेटर का फाडलंस असं, एकदा वाचायचं तरी. त्यानंतर काव्य आता अनिशाला अगदी स्पष्टपणे सांगते हे बघ जीवाची एकही गोष्ट मला माझ्याजवळ नको आहे आणि त्याचा विषयसुद्धा नको आहे. आता जीवाचा चॅप्टर मी आयुष्यातून कायमचा संपवला तर आहे, आता मी पार्थचा सुद्धा संपवणार म्हणजे संपवणारच. मग आता अनिशाला धक्का बसतो आणि ती विचारते काव्या हे तू काय बोलतीयस काय? तू तर वाटेल ते बोलायला लागलीये हा काव्या? तेव्हा काव्या म्हणते हो ना मी वाटेल ते बोलतीये ना, मग एक काम कर आता त्या जीवासारखी ना तू सुद्धा माझ्या आयुष्यातनं निघून जा. तेव्हा अनिशा आता हायपर होते आणि विचारते एक मिनिट निघून जा म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा काव्या हात जोडते आणि तिला विनंती करते की अनिशा प्लीज
मला माझा आता वेळ दे, मला माझी स्पेस दे प्लीज, असं म्हणून आता माझ्याच घरच्यांनी माझं डोकं खूप फिरवलंय, तेव्हा तुझेच डोकं फिरवणारे आता बाहेर गेलेत, असं आता अनिशा म्हणते. तेव्हा कुठे गेले आहेत असं काव्या विचारते, तर मामा मामीसोबत पत्रिका वाटायला गेल्याचं आता अनिशा सांगते. मग आता काव्या म्हणते, जाऊ देत ग, स्वतःची मुलगी जे वागली त्याचा पश्चाताप होत असेल ना, त्यांना गिल्टी वाटत असेल आणि म्हणूनच गेले असतील कम्पेन्सेशन करायला. तेव्हा अनिशा सांगते, अगं सोड ना यार, नको ना एवढा विचार करूस, हे बघ तुझ्या अभ्यासावर तू आता कॉन्सन्ट्रेशन करायचं, मग चल बघू आपण क्लासला जाऊयात. आणि हे बघ आता पार्थने सुद्धा तुझं पुस्तक दिले. मग आता काव्या अजूनच भडकते आणि म्हणते, अनिशा अगं नको आहे मला तो जीवा, नको आहे मला पार्थ, नको आहे हे पुस्तक, असं म्हणून ती आता खूपच वैतागलेली असते. ते पुस्तकच ती फेकून देते. तेव्हा अनिशा सुद्धा रागातच विचारते, ए बाई तुला झालंय काय? मग काव्या मोठ्यानेच म्हणते, माझं ना डोकं फिरले, मी 1000 वेळा तुला सांगतेय मला माझी स्पेस दे, मला माझा वेळ दे प्लीज. मग आता अनिशा म्हणते, घे बाई तुला तुझी स्पेस, मी क्लासवरनं संध्याकाळी येईनच आणि काकू सुद्धा पुढचे 2-3 तास काही घरी येणार नाहीयेत. मग काय करायचंय ते कर आणि घ्यायची तेवढी स्पेस घेत बस. तर आता दुसरीकडे पार्थला भेटायला किर्लोस्कर वकील हे घरी आलेले असतात आणि मग पार्थ आता त्यांना सांगतो की हे पहा मिस्टर किर्लोस्कर, तुमच्या सर्व इंटेरियरच्या डिझाईन्स मी घेतल्या आहेत, माझ्या टीमला सुद्धा पाठवल्यात, तुमचं काम आम्ही लगेच सुरू करू. तेव्हा थँक्यू मिस्टर पार्थ, असं ॲडव्होकेट म्हणतात. मग आता किर्लोस्कर पुढे म्हणू लागतात, मला वाटलं होतं खूप वेळ लागेल, पण तुम्ही तर लगेच क्लिअर सुद्धा केलं. तेव्हा पार्थ सांगतो, कसं आहे ना मिस्टर किर्लोस्कर, अहो जर क्लायंटला क्लिअरिटी असेल तर आमचं काम ना अगदी सोपंच होतं. बाय द वे आज वर्क फ्रॉम होम करणार होतो ना, म्हणून म्हटलं की घरीच मीटिंग करूयात. मग आता ते तर माझ्याच पथ्यावर पडलं, असं किर्लोस्कर म्हणतात, कारण माझ्या ऑफिसमध्ये ना तिथे पेंडिंग खूप कामं राहिली आहेत आणि म्हणूनच माझ्या क्लायंटला सुद्धा मी बाहेर जाऊन भेटतो. त्यांचं आता असं बोलणं सुरू असताना तेथे आता मानिनी त्या दोघांसाठी चहा घेऊन येते. मग आता ही माझी आई आहे अशी ओळख पार्थ आता किर्लोस्करांना करून देतो. मग आता ते दोघेही भेटतात. त्याच वेळी पार्थ सांगतो, हे डिवोर्स लॉयर आहेत. हे ऐकताच मानिनीचा चेहरा पडतो. मग आता मानिनीचा पडलेला चेहरा पाहून पार्थ हसतो आणि म्हणतो, आई अगं काळजी करू नको, ते फक्त डिवोर्स लॉयर आहेत, आपल्याला कुणाला काही डिवोर्स वगैरे घ्यायचा नाही आहे, त्यांच्या नवीन ऑफिसचं इंटेरियर आपण करणार आहोत. तेव्हा कुठे जाऊन मानिनीचा आता चेहरा खुलतो. तेव्हा ॲडव्होकेट किर्लोस्कर म्हणतात, पाहिलं का मिस्टर पार्थ, अहो आमच्यासारख्या वकिलांची ओळख करून देताना लोकांना कौतुक कमी आणि भीतीच जास्त वाटत असते. तेव्हा पार्थ मात्र हसतो. तेव्हा आता मानिनी म्हणते, सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं. मग आता आई बाहेर कुणी आले का गं, असं पार्थ विचारतो. त्याच वेळी आता मानिनी म्हणते, हो अरे साठे गुरुजी आले आहेत, आपल्या जीवाबद्दल जे सांगितलं ते खरं झालं होतं ना, आता जे घडणार होतं ते आपण तर टाळू शकलो नाही, पण म्हटलं गुरुजींचे आभार तरी मानावेत म्हणून त्यांना बोलवलंय. तुझी मीटिंग झाली की तूही भेटशील एकदा, चालेल, येते हा मी, असं म्हणून ती आता तेथून जाते. इकडे साठे गुरुजी बाहेर बसलेले असतात. तितक्यातच नंदिनी तेथे येते. गुरुजींना चहा देत त्यांचा आशीर्वाद घेते. गुरुजी तिच्याकडे पाहतात आणि विचारतात, काय ग बेटा, तुला काय आशीर्वाद देऊ? अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुला दिला तर चालेल का? तेव्हा नंदिनीला आता धक्काच बसतो आणि ती गुरुजींकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी एकदमच शांत होत विचारते, मला कळलं नाही पण गुरुजी. तेव्हा गुरुजी आता हसतात आणि म्हणतात, ही कळून सुद्धा न कळल्यासारखा आव आणतात ना, तेव्हा मात्र खूप मजा येते, पण असो काही हरकत नाही. तेव्हा आता नंदिनी काहीतरी विषय बदलणार असते. त्याच वेळी गुरुजी म्हणतात, ज्येष्ठ कन्या आणि कनिष्ठ सून तू नंदिनीच आहेस ना? हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो आणि ती म्हणते की हो मी नंदिनीच आहे, पण तुम्हाला कसं कळलं? तेव्हा गुरुजी सांगतात, मला कळतात ना गोष्टी, याच नाही तर अनेक गोष्टी अशा मला कळत असतात आणि म्हणून तर मानिनी मला अगदी आवर्जून घरी बोलवत असते. तेव्हा मानिनी तेथे विचारते, काय हो गुरुजी, म्हणून बोलवते का मी तुम्हाला? असं म्हणून ती गुरुजींचा अगोदर आशीर्वाद घेते आणि म्हणते, गुरुजी अहो तुम्ही सतत आमच्याकडे यावं, तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर राहावा यासाठी मी तुम्हाला बोलवत असते. मग आता नंदिनीला मानिनी आठवणी सांगते की गुरुजींना लहान आम्ही होतो ना तेव्हापासून घरी यायचे, गुरुजी आमच्या वाड्यावर आले ना तर आमच्या घरामध्ये अगदी चैतन्य असायचं, सगळ्यांची मनं अगदी शांत व्हायची आणि कोणती सत्यनारायणाची पूजा असेल ना तर गुरुजी हे असलेच पाहिजे, म्हणून आजही प्रसादाचा शिरा जरी दिसला ना तरीही मला गुरुजींची आठवण येते. मग आता गुरुजी सांगतात, अगदी प्रसादाचा नाही पण छानसा शिरा बनवून आण माझ्यासाठी मानिनी. मग मानिनी हो असं म्हणते. तर गुरुजी सांगतात, तोपर्यंत तुझ्या या सुलक्षणी सुनेबरोबर मी गप्पा मारतो, चालेल ना? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगदी चालेल.
तुम्ही दोघेही गप्पा मारा हा, मी आले. गुरुजी नंदिनीला आता तिथे बसायला सांगतात. मग आता करू की नको या सीमारेषेवर तू घुटमळते आहेस ना, असं गुरुजी नंदिनीला विचारतात. अगं असंच असतं बघ, देवाने जे लिहून ठेवलंय ना ते वाचता येत नाही सगळ्यांना, आणि म्हणून तर अशी घालमेल होत राहते आयुष्यात. नंदिनी आपलं दुःख लपवतच म्हणते, नाही नाही गुरुजी, मी खूप आनंदी आहे माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनात तशीही काही घालमेल वगैरे नाहीच आहे. तेव्हा गुरुजी विचारतात, खरंच घालमेल नाहीये का? मग आईशी फोनवर बोलताना तुला रडू का आलं? तेव्हा नंदिनी आता घाबरतच गुरुजींकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या ही ॲडव्होकेट किल्लेदारांना कॉल करते. तर आता काव्या म्हणते, ॲडव्होकेट किल्लेदार, मला ना डिवोर्स हवा आहे, त्यासाठी तुम्ही मला घरी भेटा. तेव्हा ते हो असं म्हणतात आणि घरचा पत्ता विचारतात. त्याचवेळी मात्र आता लगेचच काव्या घरचा पत्ता सांगत असते, पण आता तो पत्ता नेमका पार्थ लिहून घेत असतो. तर पार्थ म्हणतो, हे तर काव्याच्या आईचं घर आहे. आणि मग त्यानंतर आता पार्थ आणि ॲडव्होकेट किल्लेदार हे दोघेही आता मोहित्यांच्या घरी जातात. आणि या ॲडव्होकेट किल्लेदार या, असं काव्या म्हणते. त्याचवेळी त्या पाठोपाठ पार्थसुद्धा असतो. पार्थला पाहून आता काव्याला जबरदस्त असा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.